अरुण चव्हाण जॉईन झाले? हा नाही, अजून नाही. अजून तरी नाही. हा हा होतो म्हणलं मला 2 मिनिटं. आपल्यापैकी कोणी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नसाल तर थोड्या वेळात इथं लिंक हा सांगा. अरे अरे सांगा. कोण आहे मध्ये? आवाज तर थोडस लिंक कमी आहे. हा हा तर लिंक शेअर केली जाईल चॅट्समध्ये. तर तिथे त्या लिंकद्वारे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा आणि तिथं काही PDF असतील, पुस्तकं असतील, त्यांचे सॉफ्ट कॉपी असतील तर ते मिळतील. शिवाय आपल्याला सर्वांचं नोंदणी करायची, ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. तर थोड्या वेळात मी लिंक पाठवतो. त्या लिंकवर फक्त क्लिक करायचं आणि आपोआप तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हाल. धन्यवाद. दुसरी बाब अशी आहे की आपण या कार्यक्रमामध्ये किती जण सहभागी झाले, कुठून कुठून झाले, याची आपण नोंद करणार आहोत. म्हणजे नोंद आपल्याकडे हवी आहे, रेकॉर्ड पाहिजे आपल्याकडे. तर त्यासाठी आपलं नाव, कुठल्या गावचे आहे ना, आपला मोबाईल नंबर इतका आपण त्या शेअर करावं. जास्त काही फारशी माहिती भरायची गरज नाही. तर एवढी माहिती आपण भरली की ते आपल्याकडे रेकॉर्ड होऊन जाईल. कृपया आपल्याला विनंती आहे की अशी जुजबी माहिती आपण दिली तर आपल्याकडे रेकॉर्ड राहून जाईल. प्रतिभाजी, आपलं स्क्रीन प्रेझेंट होतंय. स्टॉप प्रेझेंटिंग दाबून कृपया ते थांबवावं. डिस्कनेक्टचा जो बटन आहे त्याच्यावरती स्टॉप प्रेझेंटिंग नावाचं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केलं की ते स्क्रीन प्रेझेंटिंग थांबेल. हॅलो, डॉक्टर अरुण चव्हाण जॉईन झाले? अरे ते जॉईन झाले की बघा. हॅलो अरुणजी. नाही, अजून तरी जॉईन नाही झाले ते. असं आहे का? बरं. 2 मिनिटांमध्ये जॉईन होतील. तत्पूर्वी आपण त्यांचा आपण परिचय ऐकूयात, कारण ते जॉईन झाल्यानंतर सरळ सुरू करते कार्यक्रम आपल्या मार्गदर्शनाला. डॉक्टर अरुण चव्हाण जे आजचे मार्गदर्शक आहेत, त्यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर अरुण माधवराव चव्हाण. हे मूळचे उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण उमरगा येथे झालं, परंतु पुढचं शिक्षण 1993 ते 97 पर्यंत आळंदी येथे झालेलं आहे. आळंदीला रामलाल कपूर ट्रस्टचं गुरुकुल होतं, त्या गुरुकुलमध्ये आपलं शिक्षण झालेलं आहे. आपला परिवार कट्टर आर्य समाजी आहे. त्यानंतर आळंदीनंतर सन 1997-2001 पर्यंत आपण गुरुकुल मंजावली काही वर्ष आणि शेवटच्या वर्षी गुरुकुल गौतम नगर येथे आपण शिकलात. आपण संस्कृत व हिंदी असे 2 विषयात आपण MA झालेला आहे. BEd आपण केलेलं आहे.
अरुणजी यांनी माझं इंग्रजीमध्ये आपल्या संस्कृतमध्ये आणि हिंदीमध्ये MA केलेलं आहे. आपलं BEd झालंय. नेट परीक्षा आपण पास आहात, उत्तीर्ण केले आहेत. आपण PhD पण केली आहे. PhD चा विषय आहे काव्यतीर्थ प्राचार्य रेणापूरकर यांच्या साहित्य कृतीचे चिकित्सक अध्ययन असा विषय त्यांचा आहे. हे प्रबंध त्यांनी सादर केलेला आहे. फक्त डिग्री अवॉर्ड व्हायची आहे त्यांना, परंतु ते निश्चितपणे होणार आहे. सध्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी येथे संस्कृत विभागामध्ये प्राध्यापक म्हणून आपण कार्यरत आहात. परळी येथे सभेच्या गुरुकुलच्या कार्यात आपले फार मोठे योगदान आहे. विशेष परिचय असा आहे की आचार्य सोनेरावजी यांचे ते जावई आहेत. आपले विद्वान आपणास नामकरण संस्कार व निष्क्रमण संस्कार यावर मार्गदर्शन करतील. मध्ये 2 संस्कार राहिलेले आहेत, सीमंतोन्वयन आणि जातकर्म. हे 2 संस्कारावरती पंडित राजविजी शास्त्री पुन्हा आपल्याला मार्गदर्शन करायला येतील नंतर 8 तारखेच्या अवधीमध्ये काहीतरी. तरी अरुणजी चव्हाण जॉईन झाले? हो झाले. हा घ्या की त्यांना, त्यांचं कसं करतात ते समोर दिसू द्या की त्यांना. हो तुमच्या समोर 3 बटन असतील, एक अनम्यूटचं आहे आणि एक कॅमेराचं आहे. हो येस झालं, बरोबर दिसतंय आता. आवाज येतोय? हा आज आवाज हो येस. येऊ राहिला, आवाज येऊ राहिला. छान, ठीक आहे, ठीक. चालेल सर. तर माझा परिचयाचा कार्यक्रम झालाय. बरं, चालेल. परिचयाचा कार्यक्रम झाला. बरोबर 6 वाजतायत, 6 वाजून 3 मिनिटं झाली आहेत. मी डॉक्टर अरुण चव्हाण यांना अशी विनंती करतो की आजचे 2 संस्कार नामकरण निष्क्रमण या संस्कारावरती मार्गदर्शन करावे. डॉक्टर अरुण चव्हाण. हा प्रारंभ करायला काही हरकत नाही आता. हा. ओम मधुमन्ये निष्क्रमणं मधुमन्ये परायणं वाचा वदामि मधुमत् भूयासं मधुसन्दृशः. या पुरोहित प्रशिक्षण वर्गासाठी अहर्निश प्रयासरत असणारी आमची महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, त्या सभेचे माननीय अध्यक्ष, माननीय मंत्रीजी, माननीय कोषाध्यक्षजी, सर्व सदस्यगण आणि या पुरोहित प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित असणारे सर्व वैदिक धर्मप्रेमी सज्जन माता भगिनी, आपल्या समोर मी आज नामकरण संस्कार हा संस्कार सुरुवातीला आपल्या समोर विशद करणार आहे. गुरुकुलातून शिकत असताना माझ्या गुरुजनांनी जे काही ज्ञान माझ्यापर्यंत संक्रमित करण्याचा प्रयत्न केला ते आपल्या समोर उपस्थित करण्यासाठी, ते आपल्या समोर व्यक्त करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे. नामकरण संस्काराच्या 16 संस्काराच्या शृंखलेमध्ये अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा हा संस्कार आहे. शेवटी असं म्हटलं जातं नामरूपात्मकम जगत, म्हणजे हे संपूर्ण जग जे आहे ते नामरूपात्मक आहे. नाम आणि रूप म्हणजे त्याचं नाव आणि त्याची अभिव्यक्ती म्हणजे त्याचं रूप, अशा प्रकारचे हे जगत आहे. आणि अशा प्रकारच्या नामरूपात्मक जगतामध्ये नावाला निरतिशय अशा प्रकारचं महत्व आहे. तर ते नामकरण संस्काराला सुद्धा याचमुळं अत्यंत महत्व आहे. आजकाल 16 संस्कारापैकी आपल्याला माहितच आहे की 2-3 संस्कार फक्त शिल्लक उरलेले आहेत. बाकीचे संस्कार फार कमी लोक, फार क्वचित लोक, ज्यांना की याच्याविषयी अत्यंत प्रेम आहे असे काही मोजके लोक वगळता यापैकी 2 संस्कार विशेषत्वानं होत असतात. आपल्याला माहितच आहे
एक तर विवाह संस्कार आणि दुसरा अंत्येष्टी संस्कार, आणि त्याच्या खालोखाल महत्वाचा असलेला तो म्हणजे हा नामकरण संस्कार. तर असा अतिशय महत्वाचा असलेला नामकरण संस्कार, सगळ्याच प्रकारचे संस्कार या गृहस्थ जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक वैदिक धर्मियानं केले पाहिजेत. आणि त्या शृंखलेमधला हा जो 5वा संस्कार आहे तो म्हणजे नामकरण संस्कार, त्याच्याविषयी आपण आज पाहणार आहोत. जसं की मी आत्ताच सांगितलं की नामरूपात्मकम जगत, हे सगळं जग जे आहे नाम आणि रूपात्मक आहे. काहीतरी नाव आहे आणि काहीतरी रूप आहे. व्याकरण शास्त्रामध्ये सुद्धा याला असं म्हटलेलं आहे की सिद्धे शब्दार्थ संबंधे, म्हणजे शब्द आणि अर्थ, म्हणजे एखादा जो शब्द आहे, जसं गाय म्हटलं तर गाय हा शब्द झाला, आणि अर्थ, अर्थ याचा अर्थ तो जो पशु आहे, शेपटी असलेला, शिंग असलेला वगैरे वगैरे, तो जो पशु आहे तो त्याचं रूप झालं किंवा त्याचा अर्थ झाला. तर प्रत्येक शब्दाला काही ना काही अर्थ आहे आणि प्रत्येक अर्थासाठी काही ना काही शब्द आहे. तर तो अर्थ आणि शब्द आणि अर्थ हे अशा प्रकारे नित्य मानलेले आहेत. व्याकरणाचा तो फार मोठा भाग आहे, फार गहन अशा प्रकारचा विषय आहे. परंतु या ठिकाणी संक्षेपानं सांगायचं झाल्यास म्हणजे सिद्धे शब्दार्थ संबंधी हा जो व्याकरणाचा सिद्धांत आहे तो या नामकरण संस्काराला सुद्धा लागू होतो. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि अगदी मृत्यूच्या नंतर देखील हे जे नाव आहे ते नाव हे घेतलं जातं, नाव हे प्रसिद्ध होत राहतं. अशा प्रकारचा हा एक प्रकारे नित्य संबंध ह्या नावाचा आहे आणि त्या व्यक्तीचा आहे. म्हणून नामकरण संस्कार अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा संस्कार आहे. त्याच्या दार्शनिक तत्वाबद्दल बोलायचं झालं तर असं म्हटलं जातं, म्हणजे योगशास्त्रामध्ये शिकत असताना, योगशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना असं म्हटलं जातं की सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी अशा प्रकारच्या 2 समाधी तिथं सांगितलेल्या आहेत. एक सविकल्प आणि एक निर्विकल्प. निर्विकल्प समाधी त्याच्यामध्ये विचाराला थारा नसतो. त्या ठिकाणी योगस चित्तवृत्ती निरोध या व्याख्येप्रमाणे चित्तवृत्तींचा निरोध झालेला असतो. सोप्यात भाषेत सांगायचं झालं तर मनाचा त्या ठिकाणी मन हे रोखलं गेलेलं असतं, मन हे थांबवलं गेलेलं असतं, मन हे निष्क्रिय झालेलं असतं. त्या ठिकाणी अशा ठिकाणी काय होत असतं तर निर्विकल्प ज्ञान होत असतं. आणि सविकल्प ज्ञान याचा अर्थ सविचार ज्ञान, त्यासोबत विचार आहे. आणि जिथे विचारांचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी नावाचं सुद्धा अस्तित्व आहे. विचार आले की तिथं नाव आले याचा अर्थ शब्द आला. म्हणजे नाव समानार्थी शब्द, म्हणजे शब्द या शब्दाशी नाव याचं मी साम्य कुठेतरी प्रस्थापित करतो आहे. म्हणजे नाव जिथं आहे तिथं शब्द आहे, जिथं शब्द आहे तिथं नाव आहे, या रूपानं मी बोलतो आहे. असं बोलायचं झालं तर सविकल्प समाधी किंवा सविकल्प जे ज्ञान आहे, सविकल्प ज्ञान हे नावाशिवाय शक्य होऊ शकत नाही, शब्दाशिवाय शक्य होऊ शकत नाही. म्हणून नामकरण विधी हा केलाच पाहिजे, त्याशिवाय जगाचा कुठलाही व्यवहार चालत नाही. समाधी अवस्थेमध्ये जगाचा व्यवहार हा, जगाच्या व्यवहाराला तिथं थारा नसतो. परंतु जगाचा व्यवहार आला की तिथं शब्द आला, आणि शब्द आला तिथं नावाला महत्व आहे. हे सांगत असताना थोडंसं मला आणखी एक सांगायचं आहे की आपले व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही कृपया बंद ठेवावेत. जे नव्यानं या ठिकाणी लिंक होतात त्यांची व्हिडिओ ऑडिओ दिसायला लागतात, ते स्वतःहून आपण बंद केले तर फार बरं होतील. आता सध्याही मला इथं काही जण व्हिडिओ ऑडिओ या ठिकाणी डिस्टर्ब होत आहे, थोडस बंद करा, कृपया बंद करा. हा, तर थोडं व्यवधान होतं, व्यवधान होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नरत राहिलं पाहिजे, प्रयासरत राहिलं पाहिजे. मी आपल्या सर्वांकडून, सगळ्या सुज्ञ व्यक्तींकडून मी अपेक्षा ठेवतो की आपण सगळे आपले ऑडिओ आणि व्हिडिओ हे म्हणजे लक्षपूर्वक आपण तिथं बंद करायचे. तर मी सांगत होतो दार्शनिक परिभाषा त्याची नामकरण संस्काराच्या बाबतीत डॉक्टर सत्यव्रत सिद्धांतालंकार यांनी याच्याविषयी फार सविस्तर आणि मार्मिक अशा प्रकारची चर्चा केली. तर सविकल्प ज्ञान आणि निर्विकल्प ज्ञान, निर्विकल्प ज्ञान हे या जगताच्या व्यवहाराशी संबंधित नाही. जिथं जगाचा व्यवहार येतो त्या ठिकाणी मात्र सविकल्प ज्ञान हे आवश्यक असतं, आणि सविकल्प ज्ञानासाठी शब्द हे आवश्यक आहेत, म्हणजेच नाव हे आवश्यक आहे.
म्हणून नामकरण संस्कार अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा संस्कार आहे संस्काराच्या शृंखलेमधला. आणि हे जो जगाचा व्यवहार जो आहे तो सगळा शब्दावर अवलंबून असल्यामुळं नाव देणं आवश्यक आहे, हे जसं आपण सांगितलं. त्याचबरोबर हे जे संस्काराची सगळी शृंखला आहे, हे जे 16 संस्कार आहे, हे सगळे 16च्या 16 संस्कार हे अतिशय महत्वाचे अशा प्रकारचे संस्कार आहेत. या संस्काराबद्दल प्रत्येक संस्काराबद्दल मागं सांगितलं गेलेलं आहे, त्याचं महत्व सांगितलं गेलेलं आहे. एकूणच एक 16 संस्काराबद्दलही सांगितलं गेलेलं असेल. मी त्याच्याविषयी जास्त सविस्तर सांगण्यापेक्षा मला एक नवीन जी बाब त्याच्यामध्ये सांगायची आहे ती आपल्यास मी सांगू इच्छितो. म्हणजे हे जे भारतीय संस्कार विधान आहे, भारतीय संस्कार पद्धती आहे, ही संस्कार विधी जी आहे ती एकूणच काय आहे तर सोशिओ मोरल इंजिनिअरिंग आहे. म्हणजे माणसाचा सामाजिक आणि नैतिक विकास करण्यासाठी हे संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. सध्या सामाजिकता आणि नैतिकता या दोन्ही दृष्टीनं हे जग फार मागं पडतं आहे, कुठेतरी मागं पडताना आपल्याला दिसतं आहे. आजकाल विषाणू जो सगळीकडे पसरवला गेलेला आहे, सगळीकडे पसरला गेलेला आहे, त्याच्या पाठीमागेही मानवी त्रुटी किंवा मानवी दोष हे कारण आहे असं सांगितलं गेलं. त्याला जर खरं मानलं तर निश्चितच हे नैतिक संस्कार अतिशय महत्वाचे वाटू लागतात. मनुष्य हा मंगळावर जातो आहे, परंतु त्याची झेप मंगळावरती भौतिक रूपानं जरी असली तरी संस्काराच्या रूपानं मात्र तो रसातळाला जात आहे, याचाही कुठं ना कुठं विचार झाला पाहिजे. आणि यासाठी हे संस्कार खूप महत्वाचे आहेत. म्हणून माझ्या दृष्टीनं हे जे 16ही संस्कार आहेत ते सोशिओ मोरल इंजिनिअरिंगचा हा प्रकार आहे. प्राचीन शास्त्र जे आहे त्याला आधुनिक जर नाव द्यायचं झालं तर सोशिओ मोरल इंजिनिअरिंग असं त्याला आपण म्हणू शकतो. हे माझा वैयक्तिक विचार आहे, कदाचित तो आपणा सर्वांना मान्य होईल असं मला वाटतं. आणि सुसंस्कारित संतान, सुसंस्कारित अशा प्रकारची मुलं बाळ हे गृहस्थ धर्माचं सगळ्यात मोठं हे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. गृहस्थ धर्म कशासाठी तर रघुवंशामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे प्रजायै गृहमेधिना. म्हणजे रघुवंशातले राजे म्हणजे रघुवंश म्हणजे कुणाचा वंश? रामाचा वंश, श्रीरामाचा वंश, मर्यादा पुरुषोत्तम रामाचा वंश. अशा प्रकारचे मर्यादा पुरुषोत्तम आपल्या घरामध्ये निपजावे, जन्मावे, यासाठी काय करायला लागेल? मग ऋषी परंपरेला अनुकूल अशा प्रकारची ही जी वैदिक संस्कार परंपरा आहे त्याला पुनरुज्जीवित करावं लागेल. मगच कुठं आपल्याला रघुवंशाचं जे प्रजायै गृहमेधिनाम म्हणजे उत्तम संतान प्राप्तीसाठीच जे काय व्हायचे, गृहस्थ व्हायचे, म्हणजे त्यांचं गृहस्थ होण्याचं ध्येय, उद्दिष्ट हे उत्तम संतान प्राप्ती हे एकमेव उद्दिष्ट असायचं. तर अशा प्रकारच्या एकमेव जे उद्दिष्ट आहे, जे सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे की आपल्या संतानाची योग्य अशा प्रकारची सुसंस्कारित संतान निर्माण व्हावी, चांगले संस्कार त्याला मिळावेत, अशा प्रकारची संतान उत्पन्न करावी, यासाठी गृहस्थ धर्म आहे. आणि ते गृहस्थ धर्माचं सगळ्यात मोठं अशा प्रकारचं उद्दिष्ट आहे. आणि ते गाठायचं असेल तर आपल्याला हे नामकरणासारखे महत्वाचे अशा प्रकारचे संस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे. संस्कार हे एकाच दिवसात आपल्याला सांगितलं गेलं असेल, संस्कार एक दिवस केला म्हणजे संस्कारित झाला असं काही होत नसतं. संस्कार हे प्रतिनिधी रूपानं, त्याचं नावच म्हणजे जसं म्हटलं जातं आर्य पर्व पद्धतीमध्ये म्हटलेलं आहे, पर्व म्हणजे जोड. हे जे जोड आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. मग ते आर्य पर्व म्हणजे वर्षाचे पर्व असतील किंवा जीवनाचे पर्व असतील, ते सुद्धा अत्यंत महत्वाचे. हे जे 16 पर्व आहेत, ह्या 16 पर्वांनी जीवन बनलेलं आहे. पर्व म्हणजे जोड. जसं ऊस असतो, त्या ऊसाला मध्ये कांडका असतं, तिथं डोळा उगवलेला असतो पहा, है ना, डोळा त्याच ठिकाणी उगवलेला असतो. आणि संपूर्ण एक म्हणजे त्याचा पेरा झाला, हे झालं जसं बोटाला, हे इथं अशा प्रकारे जोड आहे, अशा प्रकारचा जोड आहे. तशा प्रकारचा ऊसालाही जोड असतो, त्याला पर्व म्हटलं जातं. तर हे 16 प्रकारचे पर्व आहेत, एक प्रकारचे जीवनाचे पर्व.
तर हे जे 16 पर्व आहेत, हे 16 पर्व आपल्याला कसे करायचे, म्हणजे उसासारखे, जसं डोळा असतो उसाचा त्याप्रमाणे तिथं आपल्या या पर्वाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, एक नवीन दृष्टी आपल्याला त्या जीवात्म्याला द्यायची आहे. त्यासाठी हे संस्कारांचं महत्व आहे. आणि दृष्टी जरी दिली तरी मात्र संपूर्ण जीवन हे सुसंस्कारित होण्याच्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी या पर्वांचा विशेष विचार केला पाहिजे. आता हे जे एकूणच आपण जे संस्कार करत असतो त्याच्यामध्ये नामकरण संस्कारामध्ये हे जे नाव ठेवलं जातं त्याच्यामध्ये माता पित्यांची भावना व्यक्त झालेली असते. म्हणजे माता पित्यांना या पुत्राकडून, पुत्रीकडून, मुलाकडून, मुलीकडून कशाची अपेक्षा आहे, ते या मुलाला मुलीला काय करू इच्छितात, काय बनवू इच्छितात, ते याच्यामध्ये कशाचं हे म्हणजे प्रतिबिंब पाहू इच्छितात, याच्यामध्ये म्हणजे त्या नावामध्ये म्हणजे प्रतिबिंब उमटत असतं. तर हे जे प्रतिबिंब आहे ते या नावामध्ये उमटत असतं. म्हणून नावही अतिशय उत्तम ठेवली पाहिजेत. नाव आजकाल म्हणजे नवीन एक प्रकारची फॅशन आलेली आहे नावांची, म्हणजे पाश्चात्य नावं ही ठेवली जात आहेत. आणि पाश्चात्य नावं ठेवली जायची जी फॅशन आहे ती खरं पाहता आजकाल खूप मागं पडलेली आहे. आता संस्कृत निष्ठ अशा प्रकारची, साभिप्राय अशा प्रकारची, मोठा अर्थ असलेली अशा प्रकारची नावं ठेवण्याकडं वाढता कल आहे. ती एक आता अत्यंत आनंदाची बाब आहे. परंतु अपवादात्मक पद्धतीनं मागच्या काही वर्षापूर्वी जी एक म्हणजे परंपरा चालू झालेली होती, चुकीची परंपरा चालू झालेली होती, अशा प्रकारची नावं ठेवली जात होती. आजकाल सुद्धा म्हणजे नवीन नवीन म्हणजे या कालावधीमध्ये असलेल्या मुलांची मुलींची नावं, कुणी कोविड नाव ठेवलेलं आहे, कुणी अजून काहीतरी कोरोना नाव ठेवलेलं आहे. अशा प्रकारची चित्रविचित्र अशा प्रकारची नावं, काही नावं म्हणजे आपल्याला माहित आहेत. म्हणजे मिसा नाव ठेवलेलं आहे नाही का, कायदा आहे त्या कायद्याचं नाव एक जे अतिशय प्रभावी अशा प्रकारचे मंत्री ह्याच्यामध्ये 5 वर्षापूर्वी होते, नाव त्यांनी आपल्या मुलीचं नाव मिसा असं ठेवलं. तर अशा प्रकारची काही नावं ठेवली गेली, काही म्हणजे कायद्यानुरूप नावं ठेवली गेली, प्रसंगानुरूप नाव ठेवले जात आहेत. अशा प्रकारची नावं न ठेवता हे अनवर्थक नावं, ज्या नावामध्ये आपल्याला त्या मुलाचं मुलीचं जे भविष्याचं प्रतिबिंब आहे, आपण त्याला काय बनवू इच्छितो, काय करू इच्छितो, त्याच्याकडून काय अपेक्षा करतो, हे नाव प्रतिबिंबित झालं पाहिजे. यासाठी आपण तशा प्रकारचं नाव हे मुलाला मुलीला ठेवलं पाहिजे. हेच या नामकरण संस्कारामध्ये अनेक वेळेला बजावून सांगितलेलं आहे. तर आणि हे जे नाव आहे ते नाव त्या संततीला, मुलाला किंवा मुलीला नेहमी प्रेरणा देणारं अशा प्रकारचं नाव असतं. म्हणजे असं बोललं जातं, असं म्हटलं जातं पहा, म्हणजे जीवनामध्ये आपण सगळ्यात जास्त जो शब्द ऐकतो, सगळ्यात जास्त म्हणजे जेवढे काही लाखो, कोट्यावधी, अब्जावधी, अनंत अशा प्रकारचे शब्द आपण जीवनामध्ये ऐकत असतो, त्या सगळ्या शब्दामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला कानावरती पडणारा शब्द म्हणजे आपलं नाव असतं. आणि हा सगळ्यात जास्त कानावरती पडणारा, आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा असणारा अशा प्रकारचा जो नाव आहे, नेम आहे, तर हे जे नाव आहे ते नाव कसं असलं पाहिजे, हे अत्यंत सार्थक आणि विचारपूर्वक ठेवलेलं असलं पाहिजे. आणि ते ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पण त्याच्यासाठी अनवर्थक आणि सार्थक अशा प्रकारचं नाव असलं पाहिजे असं ऋषींनी सुद्धा म्हणून ठेवलेलं आहे. आणि महर्षी देवदयानंदांनी सुद्धा आपल्याला असं सांगून ठेवलेलं आहे, मनुस्मृतीच्या वचनाचा दाखला देत, की जर समजा म्हणजे नाव जर जडवादी असेल, जड पदार्थाचं नाव असेल, नद्यांची नावं असतील, पर्वतांची नावं असतील, नक्षत्रांची नावं असतील, आपल्याला माहितच आहे आजकाल म्हणजे रोहिणी आहे ना, त्याच्यानंतर भरणी, अशा प्रकारच्या नक्षत्रांची नावं ही दिलेली जातात. गंगा, यमुना, सरस्वती ही तर नावं दिलेलीच आहेत. सरस्वती हे म्हणजे अन्य अशा प्रकारच्या गोष्टींचं नाव असल्यामुळं फक्त ते नदीचंच नाव आहे असं म्हणता येत नाही. असो, परंतु गंगा आहे, यमुना नाव आहे, नर्मदा नाव आहे, अशा प्रकारची नदींची नावं अशी ठेवू नयेत, अशा प्रकारचा एक दंडक ऋषींनी मनुस्मृतीमध्ये घालून ठेवलेला आहे. आणि मनुस्मृतीमध्ये तर एवढं कठोर विधान केलेलं आहे, ते सांगायला काही हरकत नाही, विधान तर केलेलंच आहे, की नक्षत्रांची नावं असलेली जी मुलगी आहे किंवा
वृक्षांची नावं असलेली, म्हणजे जसं मालती आहे नाही का, चमेली आहे, चंपा आहे, अशा प्रकारची नावं असलेली जी मुलगी आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारची जडवादी नावं असलेली, वनस्पतींची नावं असलेली, नक्षत्रांची नावं असलेली जी मुलगी आहे तिच्याशी विवाह करू नये, अशा प्रकारचा एक नियम मनुस्मृतीमध्ये आपल्याला आढळतो. म्हणून आता यापुढे होणारे जे माता पिता आहेत त्यांनी विशेषत्वानं लक्ष आपण ठेवलं पाहिजे की आपल्या मुला मुलींची नावं ही याच्या व्यतिरिक्त असावी, त्याच्यामध्ये फार मोठा आशय लपलेला असावा, फार मोठं ध्येय आणि उद्दिष्ट याच्यामध्ये लपलेलं असावं, याचा आपण म्हणजे जातीनं याचा आपण विशेष लक्ष करून आपण याच्याविषयी पाहिलं पाहिजे, याच्याविषयी लक्ष ठेवलं पाहिजे. तर हे जे नाव आहे ते नाव, त्या नावाचं फार महती गायलेली आहे, फार महती गायलेली आहे. म्हणजे आपण म्हणतो की नावात काय ठेवलंय, परंतु नावातच सर्व काही ठेवलंय असं म्हटलं तर वावगं ठरवू नये या प्रसंगी. कारण असं म्हटलं जातं, यन मनसा मनुते तद वाचा वदती, यत वाचा वदती तद कर्मणा करोती. म्हणजे जे आपण मनाने विचार करतो ते वाणीने अभिव्यक्त करतो, आणि जे वाणीने अभिव्यक्त करतो ते आपण आपल्या कर्मामध्ये येत असतो. आणि म्हणून जे शब्द आहे तो शब्द दोन, म्हणजे शब्द हा सेतूचं काम करतो. जसं आपल्याला माहित आहे भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये राम सेतू निर्माण केलेला आहे, तो सेतूचं काम करतो. तर तसं इथं सुद्धा हे जे नाव आहे, हा जो शब्द आहे तो मन आणि कर्म यांच्यामध्ये सेतूचं काम करतो. तर मनामधले जे विचार आहेत ते मनामधले उच्च अशा प्रकारचे विचार, अत्यंत उत्तम अशा प्रकारचे विचार हे कर्मामध्ये येण्यासाठी हे जे हा जो मधला सेतू शब्दाचा आहे, नावाचा आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आपण अत्यंत विचारपूर्वक अशा प्रकारे नामकरण केलं पाहिजे. आणि याच्याविषयी हे जे प्रशिक्षण घेणारे आपण सर्व पुरोहित वर्ग आहात, आपण सर्वजण आहोत, या सर्वांनी हे याचं लक्ष केलं पाहिजे, याच्याविषयी विशेष अशा प्रकारे याचं महत्व सांगितलं पाहिजे, जेणेकरून ज्यांना याच्याविषयी म्हणजे कमी माहिती आहे किंवा माहिती नाही त्यांना सुद्धा याच्याविषयी माहिती व्हावी आणि त्यांनी सार्थक अनवर्थक अशा प्रकारची नावं आपल्या संततीची ठेवावीत आणि निरर्थक अशा प्रकारची नावं त्यांची होऊ नयेत. आणि महर्षी दयानंदांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, म्हणजे प्रार्थना का फल, म्हणजे प्रार्थनेचं फळ काय आहे ते सांगताना ते म्हणतात की अभिमान का नाश, म्हणजे अभिमानाचा नाश होणं. त्याचबरोबर आत्मा में आर्द्रता, आत्म्यामध्ये आर्द्रता येणे, स्नेह येणे, स्नेह उत्पन्न होणे, प्रेम उत्पन्न होणे, गुणग्रहण में पुरुषार्थ, गुणग्राहितत्वामध्ये पुरुषार्थ करण्याची प्रवृत्ती उत्पन्न होणे, आणि त्याचबरोबर अत्यंत प्रीतिका होणं प्रार्थना आहे, म्हणजे अत्यंत प्रेम जागृत होणे त्याला प्रार्थना म्हणतात. आणि ही जी प्रार्थना आपण म्हणतो ते सुद्धा काही नसून शब्दांचे शब्द जे आहेत ते शब्दच आहेत. प्रार्थना म्हणजे काय आहेत, शब्दच आहे. आणि त्या शब्दामुळे काय उत्पन्न होऊ लागलेलं आहे, तर अशा प्रकारचं फळ उत्पन्न होऊ लागलेलं आहे. ज्या काही आपण जेवढे काही स्तोत्र म्हणतो, जेवढं काही प्रार्थना म्हणतो, जेवढे काही मंत्र म्हणतो, जेवढे काही विचाराचे अभिव्यक्ती करतो, हे सगळं शब्दमय जग आहे. आणि ह्या शब्दमय जगाला खूप महत्व आहे. आणि या शब्दमय जगामुळेच काय होत असतं, हे जे कर्म आहे ते कर्म सुकर्मामध्ये बनत असतं. एखादा साधू पुरुष येतो, महर्षी दयानंदासारखे महर्षी येतात, ते उपदेश देतात आपल्या वाणीनं. आणि त्यांची जी वाणी आहे ती केवळ वैखरी वाणी नाही, त्यांची वाणी ही पश्चंती वाणी आहे, परावाणी आहे. आणि या परापश्चंती वाणीच्या प्रभावानं उत्पन्न झालेले त्यांचे जे शब्द आहेत, हे शब्द हे पिढ्यानपिढ्या, अनेक वर्ष, अनेक युगांतरापर्यंत हे समाजाचं हे दिग्दर्शन करत असतात, दिशादर्शन करत असतात. म्हणून शब्दांना खूप महत्व आहे. आणि शब्दांना याचा अर्थ योग्य अशा शब्दांना महत्व आहे, अयोग्य शब्दांना महत्व नाही. म्हणून नावाला महत्व आहे, योग्य नावाला महत्व आहे. हे अशा प्रकारचं अत्यंत महत्वाचं हे नामकरण संस्कार आहे. म्हणून नामकरण करत असताना अतिशय लक्षपूर्वक अशा प्रकारची नावांची योजना केली पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे आपल्याकडचे जे संत आहेत, महाराष्ट्रामधले संत म्हणून ज्यांची थोरवी वर्णावी इतकी कमीच आहे, त्यांनी सुद्धा शब्दांचं महत्व सांगितलं. ऐसे अक्षरे मेळवीन अमृताचे ही पैजाचे, अशा प्रकारचेही त्याचं वर्णन केलं.
म्हणजे अमृताहूनही गोड अशा प्रकारचे हे जे शब्द आहेत हे सांगणार आहे. अशा प्रकारे त्यांनी ओळींबद्ध सांगितलेलं आहे. म्हणण्याचा अभिप्राय की म्हणजे अक्षर म्हणजे अमृत असं त्यांनी कल्पिलेलं आहे. अक्षर हे अमृतच असतात जर ते चांगल्या प्रकारे आपण योजले तर, आणि अक्षर हे विष असतात, हलहल विष असतात जर ते आपण अयोग्य प्रकारे उच्चारले तर. म्हणून बोलताना अत्यंत सावधगिरीनं बोललं पाहिजे. या नामकरण संस्काराच्या दृष्टीने आपण हेही तिथं सांगितलं पाहिजे, सांगितलं गेलं पाहिजे की वाणी ही कशी असावी, सगळ्यांची कल्याणप्रद असावी. वाणी ही सर्वांचं कल्याण करणारी, कल्याण इच्छिणारी, कल्याणाच्या भावनेतून उत्पन्न झालेली अशा प्रकारची वाणी असावी, आणि तशा प्रकारची वाणी आपण बोलली पाहिजे. म्हणूनच मी सुरुवातीलाच या संस्काराची सुरुवात करताना मधुवन मे निष्क्रमण मधुवन मे परायणम हा मंत्र म्हटला. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा वेदाचा हा मंत्र आहे. कधी त्याच्यावरती आपण ही वेदामधून त्याचा अर्थ पाहून त्याचं चिंतन आपण करू शकता. आता वेळेअभावी मी पुढचा संस्काराविषयी सांगणार आहे, त्यामुळे फक्त त्याचा उल्लेख मात्र करतो आहे. तर सांगत होतो मी की जड पदार्थ आहेत, ते जड पदार्थाची नावं, पशुपक्ष्यांची नावं अशा प्रकारची किंवा निरर्थक अशा प्रकारची नावं ही व्यक्तींची ठेवू नयेत. जसं की आजकाल निरर्थक नावं ही ठेवली जात आहेत, तशा प्रकारची निरर्थक नावं सुद्धा आपण ठेवू नयेत. उच्च भावना जागृत करणारा अशा प्रकारचं नाव आपण ठेवलं पाहिजे. नाव अतिशय सरळ सुबोध असं असलं पाहिजे, आणि त्यासाठी ऋषींनी नाव कसं असावं याच्याविषयी काही दंडक घालून दिलेले आहेत, काही नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमावर अगदी काटेकोर अशा प्रकारचे नियम नाहीत, परंतु त्या नियमाचं शक्य तितक्या जास्त आपण पालन केलं पाहिजे. तर नाव कसं असावं, तर ते नाव कसं असावं हे सांगत असताना सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये कठोर व्यंजन असू नये, त्याच्यामध्ये मृदू व्यंजन असलं पाहिजे. मृदू व्यंजन जास्तीत जास्त असले पाहिजे, कठोर व्यंजन त्याच्यामध्ये अधिक असता कामा नये, जास्त असता कामा नये. तर ते कठोर व्यंजन कोणते, मृदू व्यंजन कोणते, तर त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला व्याकरणाकडे वळावं लागेल. आपल्या सगळ्या या प्रेक्षक वर्गापैकी अनेक जण म्हणजे व्याकरणाचे मर्मज्ञ सुद्धा आहेत. काही जण काही जणांना मात्र व्याकरणाविषयी माहीत नसेल, तर त्यांच्यासाठी म्हणून मी आपल्या समोर सांगतो आहे. कठोर व्यंजन म्हणजे कोणते, तर आपण म्हटलं स्पर्श व्यंजन जे आहे, क पासून म पर्यंतचे स्पर्श व्यंजन, स्पृष्ट करणं हा स्पर्श हा असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे स्पृष्ट करणं असलेले जे स्पर्श आहेत, स्पर्श व्यंजन, त्यांना स्पर्श काय म्हणतात वगैरे वगैरे, हा फार मोठ्या व्याख्येचा विषय आहे, फार मोठ्या चिंतनाचा आणि वेळ देण्याचा विषय आहे, फार सूक्ष्म विषय आहे. फक्त आपल्याला इथं कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन कोणते तेवढे मात्र सांगणार आहे. त्याला कठोर का म्हणतात, त्याला मृदू का म्हणतात, त्याला स्पृष्टकरण किंवा स्पर्श शब्द काय, अक्षर किंवा व्यंजन का म्हणतात, या सगळ्यांचा विचार मी आता करणार नाही. तर हे जे कठोर व्यंजन कोणते, तर क पासून म पर्यंत हे जे 25 आहेत, हे 25 व्यंजन हे स्पर्श म्हटले जातात. स्पष्ट करणं हा स्पर्श आहे. तर हे जे स्पर्श आहेत त्याच्यापैकी सुरुवातीचे जे दोन आहेत म्हणजे कोणते, क ख च छ ट ठ त थ प प ब प आहे ना. तर हे जे सुरुवातीचे दोन आहेत, सुरुवातीचे दोन असणारे 5 आहेत प्रत्येकामध्ये, क ख ग घ ग म्हणावं लागतं तिथं. आजकाल मराठीमध्ये म्हणजे शाळांमध्ये सुद्धा आमच्या मुलांना सुद्धा शिकवलं गेलं, कदाचित तुमच्या मुलांनाही शिकवलं जात असेल, की म्हटलं जातं क ख ग घ न. काही जण न म्हणतात, काही जण त्याला ड म्हणू लागलेले आहेत. तर हे विशेषत्वाने दोन व्यंजनांच्या बाबतीत फार मोठी गफलत मराठी भाषिकांमध्ये होत चाललेली आहे, आणि ती शिक्षकांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि पुढची पिढी सगळी त्याच्यामध्येच म्हणजे एक प्रकारे चुकीचं उच्चारण करते आहे. तर ते ड नाही आणि न सुद्धा नाही, ते काय आहे, ग, नाही का, ग. त्याच्यासाठी एक शब्द लक्षात ठेवायचा म्हणजे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहील, वाङ्मय. वाङ्मय ग म्हणतो तिथं, ग. तिथं आपण वाङ्मय म्हणत नाही किंवा वाङ्मय असं सुद्धा म्हणत नाही, तर आपण काय म्हणतो तिथं, वाङ्मय. वाङ्मय. आणि विशेष म्हणजे आश्चर्याची बाब म्हणजे आपण मराठी भाषिक सगळे वाङ्मय शब्द उच्चारताना बरोबर उच्चारतो, परंतु जेव्हा त्याचं खास उच्चारण करतो,
वेगळं उच्चारण करतो त्या ग या शब्दाचं, तेव्हा मात्र त्याला कुठं ड म्हणतात, कुठं न म्हणतात. तर हा चुकीचा प्रकार आपण दूर केला पाहिजे. आपण जिथे जिथे आपण संस्काराच्या ठिकाणी जातो तिथे तिथे या बाबी आपण विशेषत्वाने सांगितल्या पाहिजे. तर क ख ग घ ग. त्याच्यानंतर दुसरा जो वर्ग आहे ज्याला की च वर्ग म्हटलं जातं, च छ ज झ य. तर इथं य आहे, य. त्याच्यासाठी एक शब्द लक्षात ठेवूया आपण, नया तत्पुरुष. न य, नया तत्पुरुष. तर य म्हटलं पाहिजे. आजकाल काय म्हटलं जातं, चक्क त्या ठिकाणी काही शिक्षक, तर माझ्या मुलाच्या शिक्षकाने त्याला शिकवलं, काय आहे ते, च छ ज झ त्र. मी म्हटलं हे त्र नाही, हे य आहे. तर मुलगा म्हणतोय नाही, आमच्या सरांनी तेच शिकवलेलं आहे, आमच्या मॅडमनी तेच शिकवलेलं आहे. काय शिकवलेलं आहे? त्यांच्या मॅडमनी आणि त्यांच्या सरांनी, त्यांच्या गुरुजींनी शिकवलं ते त्र. तर अशा प्रकारचं चुकीचं उच्चारण करता कामा नये. ते त्र नाही, ते य आहे. त्र वेगळं आहे, त्याचं वेगळं अस्तित्व आहे. त र आणि अ मिळून त्र बनतं. तो एक व्याकरणाचा विषय आहे, परंतु आपण समजूया. सुरुवातीला क च छ ज झ य, य आहे. त्याच्यासाठी आपण लक्षात ठेवूया, नया तत्पुरुष, एक तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. ते दोन शब्द लक्षात ठेवले तर आपल्याला त्या अक्षरांचं, त्या व्यंजनांचं उच्चारण करणं आपल्याला सोपं जाईल. एक तर ग साठी वांगमय आणि दुसरा य साठी नया तत्पुरुष, य. तर असो, तर हे जे दोन वर्ण, त्याच्यानंतर ट वर्ग, ट ठ ड ढ ण. याच्यामध्ये न ण याच्यामध्ये भेद केला जात नाही. सर्वसाधारणपणे सरसकट नच म्हटलं जाते, ज्याला आपण बाणाचा न, बाण, हा ना, तिथं सुद्धा आपण म्हणताना बाण, बाण असंच म्हटलं जातं. आणि नळाचा न ज्याला म्हटलं जातं तिथं नळ, तिथं मात्र बरोबर म्हटलं जातं मराठीमध्ये. मराठीमध्ये विशेषत्वाने चूक जास्त होण्याची शक्यता असते, ते म्हणजे बाण अण म्हणण्यामध्ये. असो, ट ठ ड ढ ण. व्याकरणाचा माणूस आहे, त्याच्यामुळे व्याकरणाच्या बाबी अधूनमधून येत राहतील. तर त्याच्याविषयी आपल्याला ज्ञान होत राहील आणि आपण हे सगळ्यापर्यंत, हे व्याकरणाचं पाणिनीचं ज्ञान आहे. ऋषी महर्षींनी सुरुवातीपासून वेदादी काळापासून चालत आलेलं आहे, हे जे उच्चारण शास्त्र आहे ते आपण सगळ्यापर्यंत पोहोचवायला, अशा प्रकारची मी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. तर असो, तर ट ठ ड ढ ण, त्याच्यानंतर त थ द ध न आणि प फ ब भ म. अशा प्रकारचे हे 25 स्पर्श व्यंजन आहेत. त्याच्यापैकी सुरुवातीचे जे दोन आहेत ते कठोर आहेत, म्हणजे क ख च छ ट ठ त थ आणि प फ. हे जे दोन दोन आहेत सुरुवातीचे दोन दोन, 5 वर्गामधून सुरुवातीचे दोन दोन हे कठोर मानले जातात. आणि उरलेले जे 3 आहेत ते मृदू व्यंजन मानले जातात. त्यांच्या नावातच मृदू व्यंजन, नावातच मृदुता आहे. तर ते मार्दव असल्यामुळं, मृदुता असल्यामुळं, कोमलपणा असल्यामुळं ते नावामध्ये या व्यंजनांचा समावेश जास्त करून असला पाहिजे, जास्तीत जास्त असला पाहिजे. अशा प्रकारचा एक नियम त्याच्यामध्ये घालून दिलेला आहे. आणि हा जो नियम आहे तो नियम म्हणजे आपल्यासाठी खूप कामाचा आहे. आपण नाव शोधत असताना उच्चारण करायला काठिण्य होऊ नये, त्याच्यामध्ये म्हणजे विनाकारण त्याच्यामध्ये विकृती उत्पन्न होऊ नये नावामध्ये, म्हणून आपण सुरुवातीला नाव चयन करत असताना काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त हे मृदू व्यंजन येतील याचं आपण कटाक्षाने आपण पाहिलं पाहिजे याच्याकडं. तर नाव कसं असावं याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. तर कठोर व्यंजन त्याच्यामध्ये कमीत कमी असावीत किंवा नसावीत, आणि मृदू व्यंजन जास्तीत जास्त असावीत किंवा सगळीच मृदू व्यंजन असावीत. या 25 पैकी हे जे सुरुवातीचे 2, याचा अर्थ 5 2 10, हे जे 10 व्यंजन आहेत ते कठोर आहेत. आणि उरलेली हे 15 जी व्यंजन आहेत ती मृदू व्यंजन आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पुढची व्यंजन आपण पाहूया, ते म्हणजे पुढचा व्यंजनाचा प्रकार येतो तो म्हणजे अंतस्थ. हे जे अंतस्थ आहेत, अंतस्थ कोणते आहेत, तर य र ल व, हे 4 जे आहे ते अंतस्थ आहेत. या 4 अंतस्थ म्हणतात. हे सुद्धा मृदू मानले जातात. आणि उष्म वर्ण आहेत, म्हणजे श श स ह. उच्चारण करताना सुद्धा वेगळं उच्चारण करता आलं पाहिजे. श श स ह याच प्रकारे उच्चारण केलं पाहिजे. श शाहमृगाचा आपण म्हणतो त्याला, ष षटकोनाचा त्याला म्हणतो आपण, आणि स समयीचा म्हणतो मराठीमध्ये आपण म्हटलं जातं त्याला. तर हे जे श श श स ह हे जे 4 आहेत त्याला उष्म वर्ण म्हणतात. त्या उष्मापैकी जो ह आहे याचाही समावेश याच्यामध्ये असावा, नावामध्ये असावा. म्हणजे कोणते कोणते झाले आता, ग घ ग. त्याच्यानंतर चवर्गापैकी
ज झ य, त्याच्यानंतर ट वर्गापैकी ड ढ ण, त्याच्यानंतर त वर्गापैकी द ध न, प वर्गापैकी ब भ म, आणि त्याच्यानंतर य र ल व आणि ह, अशा प्रकारच्या या व्यंजनांचा जास्तीत जास्त समावेश नावामध्ये असावा. आणि जे कठोर व्यंजन आहेत, सुरुवातीचे जे दोन आहेत आणि श श स या नावांचा कमीत कमी समावेश असावा किंवा नसावा. तर याच्या विषयी सुद्धा आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तशा प्रकारे ऋषींनी विधान केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची जी गृह्य सूत्र आहेत त्याच्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. त्याच्यानंतर मुलांची नावं ही कशी असावीत, मुलींची नावं कशी असावीत याच्याविषयी सुद्धा काही नियम दिलेले आहेत. ते पाळलेच पाहिजेत अशातला भाग नाही, ते पाळावेच, त्याच्याविषयी नाहीतर कुठलं तरी फार मोठं पाप होईल अशातलाही काही भाग नाही. कारण अनेक ऋषींची नावं सुद्धा ही या नियमामध्ये बसत नसताना आपण पाहतो. पण जास्तीत जास्त त्याचा म्हणजे आपण पालन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जसं की कपिल हे नाव आहे, क प हे दोन्हीही त्याच्यामधले येतात, म्हणजे कठोर व्यंजनामधली येतात. आणि मृदू व्यंजन आहे, कमी आहेत. त्या व्यतिरिक्त असं सांगितलेलं आहे की नाव हे, पुरुषाचं नाव हे कसं असावं, 2 अक्षरी असावं किंवा 4 अक्षरी असावं, आणि जास्तीत जास्त हे 6 अक्षरी असावं. 6 अक्षरी नावं ही उच्चारायला फार अवघड जातात, म्हणून 2 किंवा 4 अक्षरी नाव असावं. आणि मुलींची नावं कशी असावीत, तर 1 अक्षरी, 3 अक्षरी किंवा 5 अक्षरी असावीत. 5 अक्षरी हे उच्चारायला अवघड जातं, म्हणून आपण 1 अक्षरी किंवा 3 अक्षरी. परंतु इथं कपिल नाव हे 3 अक्षरी आहे, च्यवन हे नाव 3 अक्षरी आहे, चरक 3 अक्षरी आहे. तर हे अनेक अपवाद सुद्धा त्याला सापडतात, परंतु सर्वसाधारणपणे याचा विचार केला पाहिजे. हे काही म्हणजे कठोर अशा प्रकारचा दंडक नाही. तर सगळ्याचा अभिप्राय असा आहे या सगळ्या सांगण्याचा, की नाव हे कसं असावं, सुगम असावं, उच्चारण करायला सोपं जावं, त्याच्यामध्ये मृदुता असावी, त्याच्यामध्ये कठोरता येऊ नये. कारण आपल्याला मुलांना, सुसंस्कारित मुलांना मृदू बनवायचं आहे, कठोर बनवायचं नाही. आपल्याला कठोर हृदय, निष्ठुर बनवायचं नाही, तर त्याला दयापूर्ण अंतःकरणाचं बनायचं आहे. जसं म्हटलं जातं दया आनंद आहे ना, त्याच्यामध्ये नावामध्येच दया आहे. बघा, त्याच्यामध्ये दया आनंद यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये सगळीच ही मृदू व्यंजन आहेत. दया आनंद सगळीच मृदू व्यंजन आहेत. किती मार्दव आहे त्याच्यामध्ये. त्या दया या शब्दामध्येच एक दयेचा झरा वाहताना आपल्याला दिसतो. तशा प्रकारे नावामधून सुद्धा मृदुतेचा, संस्काराचा झरा व्हायला पाहिजे. अशा प्रकारची नावं आपण ठेवली पाहिजे. तर नावाबद्दल, नाव कसं असावं याबद्दल आपण चर्चा करत होतो. तर नावं कशी असावीत याच्यामध्ये सांगत असताना पुढे सांगितलेलं आहे की कमीत कमी प्रयत्नामध्ये जास्तीत जास्त मोठा आशय व्यक्त करणारी अशा प्रकारची नावं ठेवली पाहिजे. त्याचबरोबर जसं की आत्ताच सांगितलं की पुरुषाचं नाव याचा अर्थ मुलाचं नाव हे द्व्यक्षरी म्हणजे 2 अक्षराचं किंवा 4 अक्षरांचं असलं पाहिजे. अशा प्रकारचे नियम त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. ते कशासाठी आहेत, काय आहेत, त्याचं सुद्धा फार मोठं विज्ञान आहे. ते सुद्धा आपल्याला अनेक पुस्तकातून आपल्याला दिसून येतं, गृह्य सूत्रामधून आपल्याला दिसून येतं. ते सगळं म्हणजे विज्ञान इथं मांडत बसलो मी तर त्याच्यासाठीच 1 तास लागेल. मग संस्कार काही एक संस्कार सुद्धा पूर्ण होणार नाही. जर समजा आयोजकांची या सगळ्यांची परवानगी असेल तर याच्याविषयी विशेष चर्चा आपण हे जे पुरोहित प्रशिक्षण आहे त्याच्यानंतर आपण ठेवलं तर त्याच्यामध्ये निश्चितपणे याचंही विज्ञान मी आपल्याला सांगू शकेन. काही त्याच्यामध्ये शास्त्राचं चिंतन आहे, काही स्वतःचंही चिंतन आहे. असो, तर नाव कसं असावं याची चर्चा करत असताना नाव हे तद्धितांत असू नये. म्हणजे तद्धित प्रत्यय, तद्धित नावाचे प्रत्यय आहेत, ते व्याकरणाचा भाग आहे. तो नवीन लोकांना फार अवघड वाटेल, म्हणून त्याच्याविषयी मी एवढंच सांगेन. जसं जनकाची कन्या जानकी, राधेचा पुत्र राधेय है ना, विदेहाची पुत्री वैदेही, बरोबर. सूत पुत्र सौती है ना, सूताचा पुत्र सौती, वृष्णीचा पुत्र वार्ष्णेय. हे जे नावं आहेत हे सगळी तद्धितांत नावं आहेत. म्हणजे त्यांच्या वडिलांच्या नावावरून पडलेली मुलांची नावं है ना. म्हणजे वसुदेवाचा पुत्र वासुदेव हे सुद्धा तद्धित नावच आहे, म्हणजे वडिलाच्या नावापासून. तर असो, मध्ये व्यवधान करू नका, कृपया व्यवधान करू नका. मध्ये आपला आवाज बंद ठेवा. हा,
तर वार्ष्णेय हे अशा प्रकारची काही अवघड अवघड नावं आहेत. तर नावांची आपण चर्चा करत होतो. तर वासुदेव हे नाव सुद्धा काय आहे म्हणायचं. तर तशी नावं असू नये. का असू नये, तर ते संक्षेपात सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तद्धित नावं तर बरीचशी आपल्याला इतिहासामध्ये आपल्याला दिसतात. महाभारतामध्ये तर बरीचशी तद्धित नावं आलेले दिसतात. तर ती तद्धित नावं का असू नयेत, कारण तद्धित नावामुळं संभ्रम उत्पन्न होण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे जसं उदाहरणार्थ, त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं जातं. महर्षी दयानंदांनी सुद्धा त्यांच्या साहित्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे की जसं नावांचं उदाहरण देण्यापेक्षा मी वेगळं उदाहरण देतो आहे. म्हणजे ते सैंधवम आनय, म्हणजे सैंधवम आनय, सैंधव दोन गोष्टींचं नाव मानलं प्रसिद्ध आहे. तसं सैंधव याचा अर्थ सिंधू प्रदेशामध्ये उत्पन्न होणाऱ्या कुठल्याही गोष्टीला सैंधव म्हटलं जाऊ शकतं. परंतु सैंधव हे नाव दोन अर्थामध्ये रूढ आहे. यौगिक अर्थ घेतला तर सिंधू नदीच्या किंवा सिंधू प्रांतामध्ये, सिंध प्रांतामध्ये उत्पन्न होणारे हे जे काही वस्तू आहेत, ज्या काही वनस्पती आहेत, जे काही सगळं आहे, त्या सगळ्याला सैंधव म्हणता येऊ शकतं यौगिक शब्दाचा आपण जर समजा विचार केला तर. परंतु रूढ शब्दाचा विचार करता दोन नावं महर्षी स्वामी दयानंदांनी सांगितलेली आहेत. ते म्हणजे कोणते कोणते. सैंधव म्हणजे घोडा, आणि सैंधव म्हणजे दुसरा अर्थ आहे त्याचा, सैंधव याचा अर्थ काय आहे, मीठ. म्हणजे सैंधव मानय है ना, सिंधेलोन वगैरे आपण ज्याला म्हणतो है ना, तर ते जे मीठ आहे, मीठ आणि घोडा अशी दोन नावं आहेत. म्हणजे सैंधव म्हटलं तर घोडा की मीठ हा संभ्रम निश्चितपणे पडतो. तर अशा प्रकारे नावामुळे संभ्रम उत्पन्न होऊ नये. म्हणजे एखाद्याला, म्हणजे जर समजा वसुदेवाला 4 पुत्र असतील है ना, तर ते तसा संभ्रम कुठं उत्पन्न होतो त्याचं एक उदाहरण मी सांगतो. जसं कौंतेय. कौंतेय म्हणजे कोण हो, आपण लगेच सांगतो. कौंतेय म्हणजे कोण, अर्जुन. का हो, कौंतेय याचा अर्थ कुंती पुत्र. तर कुंतीचे हे 5ही पुत्र होते. तर हे 5ही पुत्रांना कौंतेय हे नाव काय होतं, लागू पडतं. मग कौंतेय म्हणजे अर्जुनच का. तर अशा प्रकारचा एक ऐतिहासिक संभ्रम उत्पन्न होण्याची शक्यता असते. यासाठी अशा प्रकारचा दंड आहे की तद्धितांत नाव असू नये. परंतु इतिहासामध्ये विशेषण म्हणून तद्धितांत नावं आलेली आहेत, नावं म्हणून आलेली नाहीत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तद्धितांत कौंतेय हे नाव नाही, अर्जुन हे नाव आहे. कौंतेय हे ते काय आहे, विशेषण वापरलेलं आहे, विशेषणाच्या स्वरूपात आलेले आहे, ते नावाच्या स्वरूपात आलेले नाही. म्हणून आपण कोणतेही अशा प्रकारचं नाव ठेवायला गेलो तर ते काही योग्य नव्हे असं शास्त्रकार सांगतात. असो, तर याच्याबद्दल अनेक नियम सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी महत्वाच्या नियमांची आपण चर्चा या ठिकाणी केलेली आहे. तर युग्मानित्वेव स्त्रीणाम अयुजानी स्त्रीणाम, युग्मानित्वेव म्हणजे पुरुषाणाम, म्हणजे जे पुरुष आहेत त्यांची समाक्षरी नावं असावीत. जी मुली आहेत त्यांचं विषमाक्षरी नाव, याच्याबद्दल चर्चा आपण केली. तर नाव दोन प्रकारचे ठेवले तरी चालतात. ते कधीपर्यंत, समावर्तन संस्कारापर्यंत. जसं की आपलं एक टोपण नाव असतं. जर उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आहे, समजा त्याचं नाव अर्जुन आहे, परंतु घरामध्ये त्याला प्रेमानं बंड्या असं उद्धारतात. परंतु तोच बंड्या जर समजा त्या बंड्यालाही बंड्या झाले, म्हणजे त्या बंड्यालाही मुलं बाळ झाली, तोपर्यंत आपण त्याला बंड्याच म्हणू लागलो तर ते काही योग्य होणार नाही. म्हणून दोन नावं जरी असतील, टोपण नाव जरी असेल, तर ते समावर्तन संस्काराच्या आधीपर्यंतच लागू होतं. समावर्तन संस्कारानंतर टोपण नाव हे लागू होत नाही किंवा लागू करू नये अशा प्रकारचा नियम सुद्धा या म्हणजे गृह्यसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. गृह्यसूत्रामध्ये अनेक नियम सविस्तरपणे मांडलेले आहेत. ते सगळेच नियम पालन करणं काही शक्य होत नाही, परंतु जास्तीत जास्त पालन करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. तर नामकरण, आता हे नावाबद्दल आपण पाहिलं, तर नावाबद्दल पाहिल्यानंतर हे नामकरण केव्हा केलं जावं याच्यासाठी सुद्धा नियम सांगितलेला आहे की नामकरण हे सर्वसाधारणपणे 10व्या दिवशी किंवा 11व्या दिवशी किंवा 101व्या दिवशी किंवा त्याच्या वाढदिवशी. तर या 2-3 बाबी लक्षात ठेवाव्यात ढोबळमानानं. 10, 11, 101 वाढदिवस हे जे आहेत ते नामकरण संस्काराचा हा कालावधी आहे. म्हणजे 10व्या दिवशी ते का ठेवावं त्याचंही विज्ञान आहे. म्हणजे 10व्या दिवसापर्यंत माता ही सुतिका गृहाच्या, म्हणजे ज्या ठिकाणी बाळंतपण झालेलं आहे तिथूनच बाहेर येण्याच्या परिस्थितीमध्ये नसते. अनेक वेळेला
ज्या माता आहेत त्या मातांना 2-2, 3-3 महिन्यापर्यंत सुद्धा म्हणजे घराच्या बाहेर त्या रूमच्या बाहेर पडता येत नाही, असतो असो अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकतात, होतात. तर तशा प्रकारांमध्ये म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे विकल्प दिलेले आहेत, अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत की 10व्या दिवशी किंवा 11व्या दिवशी किंवा 101व्या दिवशी, नाही का. म्हणजे सुदृढ माता असेल, बाहेर पडू शकत असेल तर 10व्या-11व्या दिवशी केलं तर चालतं नामकरण संस्कार. अशक्त माता असेल किंवा परिस्थिती योग्य नसेल तर 101व्या दिवशी म्हणजे सर्वसाधारणपणे 3 महिन्याच्या नंतर नामकरण केलं तर चालतं. किंवा बाळ अशक्त असेल किंवा अन्य परिस्थिती नसेल, घरची परिस्थिती चांगली नसेल, काहीही समस्या असतील तर म्हणजे वाढदिवस जो आहे म्हणजे 1 वर्षानंतर सुद्धा नामकरण केलं तरी चालतं. अशा प्रकारे एक विधान त्या ठिकाणी केलेलं आहे. 1 वर्षानंतर मात्र एवढा विलंबानं मात्र नामकरण संस्कारासाठी मागं पडता कामा नये, याची खात्री आपण बाळगली पाहिजे. खरं पाहता 1 वर्षानंतर कोणी नामकरण करतच नसतं मुळात, म्हणून आपल्याला तो नियम म्हणून सांगायची आपल्याला गरज नाही. तर 1 वर्षापर्यंत आपल्याला काय करता येतं, बाळाचं नाव ठेवता येतं. अशा प्रकारचं विधान या शास्त्रामध्ये आपल्याला आढळून येतं. तर असो, तर हा झाला नामकरण संस्काराच्या ह्या सगळ्या ह्या पृष्ठभूमीचा भाग. आता नामकरण संस्कार करायचा कसा आहे? नामकरण संस्कार विधीसाठी खूप सोपा आहे, कारण याच्यामध्ये या विधीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा वेगळा पदार्थ वापरायचा नाही. जो आपण बृहद यज्ञामध्ये जे काही आपण पदार्थ वापरतो म्हणजे तूप आहे, सामग्री आहे, समिधा आहे, नाही का, दिवा आहे, ज्योती आहे, वगैरे वगैरे, ज्या काही बाबी नित्यकर्म करत असताना आपल्याला लागतात तेवढ्याच बाबी आपल्याला लागतात. अन्य वेगळी अशा प्रकारची सामग्री त्याच्यामध्ये नाही. फक्त माता आणि पिता हे दोघं मात्र त्या ठिकाणी या नामकरण संस्कारामध्ये उपस्थित असले पाहिजेत, कारण म्हणजे त्यांनी करायचा विधी या ठिकाणी सांगितलेला आहे. मग आपण पाहूया की म्हणजे या यज्ञासाठी सामग्री काय काय लागते. तर सामग्री रोजच्या दैनंदिन यज्ञाची सामग्री त्या ठिकाणी लागते. वेगळी अशा प्रकारची सामग्री कुठली या नामकरण संस्कारामध्ये विधीसाठी म्हणून लागत नाही. अन्य सजावटीसाठी आपण कितीही करू शकतो, त्याला काही मर्यादा नाही. परंतु विधीसाठी म्हणून, जसं की विवाह संस्कारामध्ये मधुपर्क लागतो, त्याच्यानंतर स्वागत विधीसाठी म्हणजे पाठ किंवा चौरंग वगैरे याची व्यवस्था, आसनाची व्यवस्था आपल्याला करावी लागते, वगैरे 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 सगळ्या बाबी आहेत. परंतु या नामकरण संस्कार विधीच्या दृष्टीने अतिशय सोपा आहे. सोपा जरी असला तरी महत्वाचा आहे. तर महत्वाचा आणि सोपा असलेला हा जो नामकरण संस्काराचा जो विधी आहे तो आपण पाहूया. तर या नामकरण विधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा ऋत्विक वरण. कुठलाही संस्कार करत असताना आपल्याला काय करायचं असतं, सुरुवातीला ऋत्विक वरण करायचं असतं. ऋत्विक वरण हे प्राधान्यानं आपण केलं पाहिजे, करावं. आजकाल काय झालेलं आहे, हा पुरोहितासाठी सगळ्यात मोठा प्रश्न जर असेल तर तो कोणता, म्हणजे पंडितजी लवकर आटपा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे प्रश्न म्हणण्यापेक्षा, की पंडितजी लवकर आटपा. अहो, ज्या संस्कारासाठी तुम्ही हे सगळं एवढा सगळा बळीजाव केलेला आहे, विवाह विधीमध्ये तर विशेषत्वाने पंडितजी लवकर आटपा, पंडितजी लवकर आटपा. कशासाठी? तर यांना नाचण्यासाठी पाहिजे. कशासाठी? तर यांना वरात काढण्यासाठी पाहिजे, शान शौकत करण्यासाठी पाहिजे, मिरवण्यासाठी पाहिजे, बाकी सगळ्याच गोष्टींसाठी वेळ पाहिजे. परंतु मूळ ज्याच्यासाठी एवढं सगळं आहे तो मात्र कुठेतरी हरवत चाललेला आहे. हे कुठेतरी दूर व्हायला पाहिजे. समाजाची जी मानसिकता आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे आणि ती बदलण्यासाठी आपणच प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर पंडितजी सुद्धा जातात आणि त्या ठिकाणी लवकर आटपा म्हटलं की काय करतात, 10 मंत्राच्या ऐवजी 1 मंत्र घेतात आणि निघतात पुढं. असं होता कामा नये, असं शक्यतो आपण करता कामा नये, शक्यतो करता कामा नये. जेवढं होईल तेवढं आपण हे पालन करण्याचा यथायोग्य आपण प्रयत्न केला पाहिजे. मी असं म्हणत नाही की कोणी मेलं तरी 72 पण संस्कार पूर्ण झाला पाहिजे, असंही नाही. अतिरेक ही कामाचा नाही आणि अतिशय म्हणजे सोडूनही देणं हेही काही कामाचं नाही. संतुलन हे अत्यंत महत्वाचं आहे. समत्वम योग उच्यते, अशा प्रकारचा योग आपण या संस्कारांच्या पद्धतीमध्ये सुद्धा आपण केला पाहिजे. तर मी सांगत होतो, जास्तीत जास्त
व्यवस्थित पद्धतीनं संस्कार कसा करता येईल याच्याविषयी सुद्धा एक सेशन आयोजकांनी ठेवलं पाहिजे. आणि त्याची चर्चा निश्चितपणे झाली पाहिजे, कारण हे पुरोहित प्रशिक्षण शिबिर आहे आणि बकायदा याची कदाचित म्हणजे आपण पुरोहित म्हणून मान्यता पावणार आहात. म्हणून ह्या गोष्टींचं आपण काय केलं पाहिजे, आपण या गोष्टींचं लक्ष ठेवलं पाहिजे, या गोष्टींकडे आपण निश्चितपणे लक्ष ठेवावं आणि ठेवलंच पाहिजे. हे आपल्याला आपणा सगळ्यांना माझं कळकळीचं आव्हान आहे, विनंती आहे. तर असो, तर सुरुवातीला ऋत्विक विवरण हे केलंच पाहिजे. याच्यापासून सगळा विषय निघाला होता, ऋत्विक विवरण काय केलं पाहिजे. आणि त्या ऋत्विक विवरणामध्ये अर्थातच ऋत्विक विवरण कसं केलं जायचं वगैरे हे सगळे चर्चा झालेलीच आहे. मला सांगितलेलं आहे तुम्ही विधी भाग जो आहे तो करा, बाकी यज्ञाचा भाग वगैरे अगोदर चर्चेला गेलेला आहे. तर ऋत्विक वर्ण करायचं आणि ऋत्विक वर्णानंतर जे बृहत यज्ञ म्हणून जे सांगितलेलं आहे ते सर्व जशास तसं करायचं आहे आपल्याला. फक्त काय करायचं नाही, सृष्टकृत आहुतीचे मंत्र आणि प्राजापत्य आहुती याचा अर्थ मौन आहुती हे दोनच मंत्र वगळून बाकीचं जशास तसं करायचं आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. सोपी पद्धत सांगतोय आपल्याला. म्हणजे त्याच्यामध्ये संस्कार विधीमध्ये सांगितलेलं आहे कोणतं, की ह्या पृष्ठावर जा आणि त्या पृष्ठाप्रमाणे करा वगैरे वगैरे. मी तुम्हाला सोपं सांगतो. काय, ऋत्विक वर्ण करायचं आहे, त्याच्यानंतर आचमन आहे, अंगस्पर्श आहे, आणि हे सगळं अंगस्पर्श आचमन झाल्यानंतर ईश्वर स्तुती प्रार्थनोपासनाचे मंत्र आहेत, स्वस्ती वाचनाचे मंत्र आहेत, शांतीकरणाचे मंत्र आहेत. म्हणजे जे काही आपण बृहत यज्ञ म्हणून करतो, स्वस्ती वाचन, शांतीकरण, आणि ते झाल्यानंतर मग पुढं आज्ञाधान आहे. आज्ञाधानानंतर मग जे काही म्हणजे जसं काही विधान बृहत यज्ञ म्हणून जे आपल्या संस्कार विधीमध्ये सांगितलेलं आहे, किंवा आर्य सत्संग गुटका म्हणून जे प्रसिद्ध आहे आपल्याकडं, त्याच्यामध्ये जसं बृहद यज्ञाची पद्धत सांगितलेली आहे ती सर्व जशास तशी अवलंबायची. फक्त त्याच्यामधले 2 मंत्र आपल्याला सोडायचे आहेत. ते म्हणजे कोणता, एक पहिला मंत्र म्हणजे सृष्टकृत आहुतीचा मंत्र तो सोडायचा आहे, आणि दुसरा कोणता मंत्र सोडायचा आहे, प्राजापत्य म्हणजे मौन आहुतीचा तो एक मंत्र. 2 मंत्र सोडून बाकीचे सगळे मंत्र आपल्याला म्हणायचे. आणि हे सगळं म्हणजे अशा प्रकारे एकूण म्हणजे 16 तुपाच्या आहुती होतात. एकूण 16 तुपाच्या आहुती मोजा तुम्ही. त्याच्यामध्ये 4 ज्या आहुती आहेत त्या आघारा वाज्य भागाहुतीच्या आहेत, त्याच्यानंतर 4 व्याहृती आहुती आहेत, आणि अष्टाज्य आहुती नावाचा अष्टाज्य आहुती 8 आहुती आहेत. असं 8 आणि 8 मिळून 16 आहुती होतात. बाकी 5 ज्या घृत आहुती आहेत त्या वेगळ्या मानल्या पाहिजेत आपण. तर ह्या 16 आहुती होतात. या 16 आहुती झाल्यानंतर आपल्याला या संस्काराची सुरुवात करायची आहे. तर संस्काराची सुरुवात करत असताना याच्यामध्ये म्हणजे नेमकं जो पुरोहित आहे किंवा जे यजमान आहेत त्या यजमानांना सगळ्यात मोठा प्रश्न ही विधी करत असताना, कारण विधी ही कधी कभार होत असते, त्यांच्या बघण्यात कधी आलेले नसते, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा गफलत होते की या बाळाला कुठं ठेवायचं आहे, आई वडिलांना कुठं ठेवायचं आहे, त्यांना कुठं उजवीकडे बसवायचं आहे का डावीकडे बसवायचा, का उजवीकडून यायचा आहे का डावीकडून यायचा आहे का समोरून यायचा आहे का मागून यायचा आहे. हा जो विधीचा भाग आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे गफलत होत असते, गल्लत होत असते. ती होऊ नये यासाठी मी आपणास म्हणजे विनंती करणार आहे की या नामकरण संस्कारामध्ये कसं होतं पहा. म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बालकाला यज्ञवेदीवर आणायचं आहे. म्हणजे तोपर्यंत बालकाला यज्ञवेदीवर ठेवायचे की नाही, तर ते परिस्थितीप्रमाणे आपण निर्णय घ्यायचा आहे. काही गोष्टी परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यायच्या आपल्यावरती, पुरोहितावरती सोडलेल्या आहेत, अगदी शास्त्रानंच सोडलेल्या आहेत. शास्त्रानं पुरोहिताला फार मोठा दर्जा दिलेला आहे आणि त्या दर्जासोबत जबाबदारी सुद्धा फार मोठी दिलेली आहे. म्हणून पौरोहित्य हे काही म्हणजे पोरकटपणा नाही, पौरोहित्य ही गंभीरतेने केलेली आहे. पुरोतः हितम दधातीति पुरोहित असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो यजमानाचं काय करतो, पुढे होऊन हित करतो, सगळ्या प्रकारे हित करतो, मनातून, वाणीतून आणि कर्मातून सुद्धा, तो खरा खरा पुरोहित होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. हा तर पुन्हा आणि तेच 5 मिनिटं राहिले. हा हेच म्हणजे संस्कारामध्ये सुद्धा असंच होऊ लागलेलं आहे आजकाल. हा खरा पाहता फार मोठ्या स्पष्टीकरणाचा विषय आहे आणि हे स्पष्टीकरण देणं गरजेचं सुद्धा आहे. भलेही 7 दिवसाचे 8 दिवस लागले
तरी काही हरकत नाही, परंतु याच्यासाठी आयोजकांनी सुद्धा थोडा वेळ दिला पाहिजे. इथं पुरोहित प्रशिक्षण शिबिर जे इथं परळीच्या गुरुकुलामध्ये होतं, दरवर्षी होतं, त्याच्यामध्ये निवासी शिबिर होतं आणि सकाळपासून सायंकाळपर्यंत 7 दिवस असतात. आणि म्हणून तेव्हा कुठं त्यांना या पुरोहित म्हणजे पुरोहित कसा असावा वगैरे वगैरे ह्या सगळ्या बाबींची चर्चा करता येते. परंतु इथं मात्र आपल्याला म्हणजे वेळ जरा अवधी कमी दिलेला आहे. कमी अवधीमध्ये आपल्याला या ठिकाणी अभिव्यक्त करायचं आहे. असो, काय हरकत नाही. आज एकाच या संस्काराची मी चर्चा या ठिकाणी करणार आहे. दुसरा जो निष्क्रमण संस्कार आहे तो संस्कार मात्र आपण नंतरच्या सत्रामध्ये किंवा पुढे वाढीव जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला आपण घेऊया. कारण हे सांगणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. हे सांगितल्याशिवाय पर्याय नाही. हे म्हणजे पुरोहित म्हणून आपण जेव्हा समाजामध्ये जातो तेव्हा आपल्याला नो एक्सक्यूज, तिथे एक्सक्यूज नाही आपल्याला, तिथे पुरोहित म्हणूनच पाहिलं जातं. तिथं नवशिका आहे का, जुना आहे का, अनुभवी आहे का, हे म्हणून आपल्याकडे पाहिलं जात नाही. असो, चर्चा करण्यासारख्या बऱ्याच बाबी आहेत. मी आपल्या मूळ विषयावर येतो. तर यज्ञवेदीवर बालकाला आणायचं आहे. तोपर्यंत बालक कुठं असेल तर तो त्यांच्या पाहुण्या रावळ्याकडे असू शकतो, त्याच्या मावशीकडे असू शकतो, त्याच्या अजून कुणाकडे असू शकतो. परंतु या वेळेला म्हणजे या दरम्यान तो जो बालक आहे तो बालक त्या आईच्या मांडीवरही असेल किंवा इतरांच्या कडे. हे सगळं झाल्यानंतर नाही माझे तुम्ही दिसत आहात मला आणि तुमचं मंतव्य सुद्धा मला माहितच आहे तुम्ही काय म्हणणार आहात. तर त्या दृष्टीनेच माझी म्हणजे गती चालू आहे. असो, तर काय करायचं आहे तर या संस्कारामध्ये सगळ्यात महत्वाची बाब आईला म्हणजे आपण सर्वसाधारणपणे उजवीकडं संस्कारामध्ये बसवत असतो, परंतु या नामकरण संस्कारामध्ये मात्र आईला आपल्याला इकडं डावीकडं बसवायचं. मग ती बालकाला घेऊन बसेल. बालक जर त्रास देत असेल किंवा त्रस्त होत असेल, रडत असेल तर ते दुसरीकडे दिलं जातं. परंतु फक्त या म्हणजे ही जी विधी आहे या विधीसाठी मात्र बालकाला इथं आणायचं आहे. तर बालकाला तोपर्यंत आईकडेच राहू द्यायचं किंवा दुसरीकडे राहू द्यायचं, परंतु या विधीसाठी मात्र इथं आणायचं आहे. तर काय करेल मग डावीकडे बसलेली आई त्या पित्याच्या म्हणजे म्हणजे त्या बालकाच्या मुलाच्या मुलीच्या वडिलांच्या पाठीमागून येऊन उजवीकडून येऊन ती काय करेल उत्तरेकडे डोकं आणि उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय या परिस्थितीत आणून देईल. म्हणजे कसं असेल परिस्थिती, आई येईल उजवीकडून आणि त्या बालकाला अशा प्रकारे देईल म्हणजे जो यजमान आहे, जो यजमान जो पिता आहे त्याच्या डाव्या हातामध्ये शिर असेल, डोकं असेल त्या बालकाचं आणि उजव्या हातामध्ये त्याचे पाय असतील. उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय. दिशेच्या बाबतीत बोलायचं झालं आणि उजवा आणि डाव्या बाबतीत बोलायचं झालं तर डाव्या हातामध्ये डोकं असेल, उजव्या हातामध्ये पाय असतील. अशा प्रकारे देईल आणि पुन्हा पाठीमागे जाऊन पुन्हा ती डावीकडे बसेल. हा झाला पहिला भाग. आणि मग असं बसल्यानंतर मग काय करायचं आहे, हा जो प्रधान म्हणजे या संस्काराचा जो मुख्य जो म्हणजे आहुती द्यायचा आहे त्या आहुती या ठिकाणी समर्पित करायच्या आहे. तर त्या आहुती कोणती आहे तर हा जो पिता आहे म्हणजे याच्यामध्ये हे सांगत असताना म्हणजे नामकरण संस्कार सांगत असताना महर्षी स्वामी दयानंदांनी तिथी आणि तिथींचा देवता, नक्षत्र आणि नक्षत्राचा देवता याच्या आहुती सुद्धा समर्पित करायला सांगितलेले आहेत. महर्षी स्वामी दयानंद स्वतः सुद्धा हे नक्षत्र मुहूर्त वगैरे न मानणारे असले तरी सुद्धा नाव म्हणजे जन्मतिथी लक्षात राहण्यासाठी म्हणून हा सगळा खटाटोप आहे असं सगळ्यांनी इथं सिद्ध केलेलं आहे. अनेक प्रकारच्या विद्वानांनी इथं सिद्ध केलेलं आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे याच्यामध्ये मग तिथी आणि तिथीचा देवता, नक्षत्र आणि नक्षत्राचा देवता यांच्या आहुती या ठिकाणी प्रदान. काय म्हणतोस तू? नाही पण काय बोल. हा नयन कुमारजी म्यूट करा, आवाज बंद करा त्याचा. हा तर तिथीच्या म्हणजे तिथी कोणत्या आहेत म्हणजे तिथी प्रथम प्रतिपदापासून ते अमावस्या पौर्णिमापर्यंत ह्या तिथी असतात. या 15 तिथी असतात. त्यांचे नामनिर्देश संस्कार विधीमध्ये केलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी तिथं पाहू शकता. आणि त्याचं चतुर्थ्यंत पद म्हणजे याच्याविषयी मला खूप काही सांगायचं होतं. जसं आजकाल म्हणजे जे त्रोटक व्याकरण शिकलेले किंवा न शिकलेले आहेत ते काय म्हणतात म्हणजे जर समजा म्हणजे हनुमानाय नम
जसं शिवाय नमः म्हणायच्या ऐवजी हनुमानाय नमः असं सुद्धा म्हणतात. तर हनुमानाय नमः असं कुठं होत नाही, तर हनुमते नमः असं होतं. अशा प्रकारची गफलत व्याकरण ज्ञानाच्या अभावी होऊ शकते. तशा प्रकारची गफलत होऊ नये यासाठी म्हणून सगळे जे तिथी आहेत आणि सगळे जे नक्षत्र आहेत ते सगळे नक्षत्र ते चतुर्थ्यंत करून आपल्याला आपल्याकडे त्याचे ठेवायचे आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला आहुती द्यायची आहे. उदाहरणार्थ जर समजा एखादा बालक जर प्रतिपदा तिथीला म्हणजे पहिल्या तारखेला है ना, मराठी महिन्याच्या पहिल्या तारखेला प्रतिपदेला जन्माला आला, तर तिथं काय म्हणायचं आहे, प्रतिपदे स्वाहा अशा प्रकारची आहुती द्यायची आहे. प्रतिपदे स्वाहा. तर नक्षत्र म्हणजे तिथी आणि तिथीचा देवता या दोन आहुती द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर तो जो बालक ज्या नक्षत्रावरती जन्मलेला आहे त्या नक्षत्राच्या नावानं आहुती द्यायची आहे आणि त्याचबरोबर त्या नक्षत्राचा जो देवता आहे त्या नावानं सुद्धा आपल्याला काय करायची आहे, आहुती द्यायची आहे. आणि मग ही जी आहुती आहे तर हे जे आहुती आहे त्या आहुती आणि ह्या आहुती त्या आहुतीसोबत आपल्याला ओम प्रजापतये स्वाहा अशा प्रकारे प्राजापत्य आहुती एक प्रकारे आपण म्हणू शकतो. म्हणून मी म्हटलं होतं तिथं म्हणजे दोन आहुती आपल्याला सोडायच्या आहेत, एक प्राजापत्य आहुती आणि यदस्य कर्मणवत्तरी रिचम ही जी सृष्टीकृती आहुती आहे ती आपल्याला सोडायची आहे. ते प्राजापत्य आहुती आणि तिथी नक्षत्र देवता नक्षत्र आणि त्याचा देवता अशा प्रकारच्या 4 आहुती या महत्वाच्या आहुती आपल्याला याच्यामध्ये द्यायच्या आहेत. या 4 आहुती आणि ह्या ज्या 4 आहुती आहेत त्या 4 आहुती झाल्यानंतर मग जसं एक उदाहरण सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये संस्कार विधीमध्ये दिलेलं आहे. संस्कार विधी आपल्या सगळ्यांच्या समोर असेल तर फक्त प्रतिपदेचं उदाहरण याच्यामध्ये दिलेलं आहे. ओम प्रतिपदे स्वाहा. त्याच्यानंतर प्रतिपदेचा जो देवता आहे तिथीचा देवता ब्रह्मण, तर त्या ब्रह्मण ओम ब्रह्मणे स्वाहा अशा प्रकारे 2 आहुती झाल्या तिथीच्या आणि तिथीच्या देवताच्या. त्याच्यानंतर ओम अश्विन्ये स्वाहा म्हणजे अश्विनी हे काय आहे, नक्षत्र आहे. एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. अश्विन्ये स्वाहा नक्षत्राची आहुती दिली आणि नक्षत्राचा जो देवता आहे ओम अश्विभ्याम स्वाहा. तर अशा प्रकारे जे तिथी आणि नक्षत्र यांच्या 4 आहुती आपल्याला समर्पित करायच्या आहेत. प्राजापत्य आहुती आणि ह्या 5 आहुती आणि त्याच्यानंतर स्विष्टकृत आहुती आपल्याला द्यायची आहे. आणि स्विष्टकृत आहुती ही तुपानच द्यावी, काही म्हणतात मिष्टान्नाने द्यावी, त्या म्हणजे ज्या परंपरा ज्या ठिकाणी आहेत त्याप्रमाणे, परंतु तुपानं द्यावी अशाच प्रकारचं विधान म्हणजे पंडित विधीची जी मीमांसक जे की या सगळ्या गृह्य सूत्र त्याच्यानंतर म्हणजे धर्मसूत्र यांचे जे ज्ञाते आहेत त्यांनी तुपाची आहुती द्यावी अशा प्रकारचं विधान केलेलं असो. तर त्याची स्विष्टकृत आहुती द्यावी आणि त्याच्यानंतर स्विष्टकृत आहुती दिल्यानंतर मग 4 व्याहृती आहुती, 4 व्याहृती कोणत्या, ओम भूरग्नये स्वाहा इदम अग्नये इदं नमः. त्याच्यानंतर ओम भुवर वायवे स्वाहा. इथं पंडित लोक पुरोहित लोक भूर वायवे भुवर वायवे आहे हे लक्षात ठेवा. नेहमी होणारे आपल्याला आपल्या समोर व्यक्त करतात. भुवर वायवे स्वाहा इदं वायवे इदं नमः. ओम स्वरादित्याय स्वाहा इदमादित्याय इदं नमः. ओम भूर्भुवस्वर्ग्निवायवादित्येभ्यः स्वाहा इदमग्निवायवादित्येभ्यः इदं नमः. अशा प्रकारे 4 व्याहृती आहुती द्यायच्या आहेत आपल्याला. त्याच्यानंतर याच्यामधला सगळ्यात महत्वाचा विधी प्रारंभ होतो तो म्हणजे काय आहे, शिशु म्हणजे जो बालक आहे आपल्या उजव्या बोटाची हे जी 3 बोटं आहेत, उजव्या हाताची जी 3 बोटं आहेत ती त्या श्वासाचा स्पर्श होतील अशा, म्हणजे नाकाचा स्पर्श नाही करायचा आणि फार दूरवरही ठेवायचं नाही, तर त्या श्वासाचा स्पर्श आपल्या बोटांना झाला पाहिजे एवढ्या दूरवर त्या बालकाच्या. म्हणजे काय केलेलं आहे, बालक आता कुठं आहे, म्हणजे सुरुवातीला मातेनं पित्याच्या मांडीवरती ठेवलं, पित्यानं काय केलं, मातेला सुपूर्द केलं आणि मातेला सुपूर्द केल्यानंतर काय करायचं आहे, हे जे 4 आहुती द्यायच्या आहेत आणि 4 आहुती दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या मातेच्या म्हणजे मांडीवर बसलेला जो बालक आहे तिथं पिता जो आहे तो काय करतो आहे, नाकाच्या जवळ 3 बोटं नेऊन हा त्याच्या श्वासाचा स्पर्श अनुभवतो आहे आपल्या बोटांना. त्याचंही फार मोठं विज्ञान आहे. आता वेळेअभावी आपण नंतरच्या या सत्रामध्ये आपण त्याला कंटिन्यू करूया, परंतु इथं विधीचा भाग म्हणून आपल्याला सांगतो आहे त्या नासिकाचा स्पर्श करायचा, नासिकाचा स्पर्श करून नाकाचा स्पर्श करून
मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कोणी म्हणायचा? पुरोहिताने म्हणायचा. आणि जर पात्र असेल तर याच्याकडून म्हणवून घ्यायचा, म्हणजे पित्याकडून म्हणवून घ्यायचा आहे, वधवून घ्यायचा आहे. ओम कोसी कतमोसी कस्यासी को नामासी यस्य ते नामा मन्महि यन्त्वा सोमेनातितृपाम भूर्भुवस्वः सुप्रजाः प्रजाभिः स्याम सुवीरो वीरैः सुपोषः पोषैः. अशा प्रकारे हा मंत्र त्या नासिका स्पर्श करत असताना तिथं म्हणायचा आहे. आणि त्यासोबतच पुढचा मंत्र म्हणायचा आहे. ओम कोसी कतमोस्येषो अमृतोसी आहस्पत्यम मासं प्रविशासौ. तर असौ हे जे पद आहे त्या पदाच्या ठिकाणी त्या बालकाचं किंवा बालिकेचं ठेवलेलं जे नाव आहे ही खरी उद्घोषणा आहे त्याच्या नावाची. त्याला जे नाव प्राप्त झालेलं आहे ती नावाची उद्घोषणा या ठिकाणी या मंत्रामध्ये आपल्याला करायची आहे. तर असो हा शब्द काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी नाव ठेवायचं आहे. म्हणजे जे काही नाव असेल, जर समजा माझ्या म्हणजे आचार्यांचं नाव हरिदेव जसं आहे, जसं बालकाचं नाव हरिदेव ठेवायचं असेल तर या ठिकाणी असौच्या ऐवजी हरिदेव असं उच्चारण करायचं आहे. प्रविश हरिदेव अशा प्रकारे म्हणायचं आहे. आणि मग हरिदेव आहे, हरिदत्त आहे, अशा प्रकारची अनेक प्रकारची नावं त्या ठिकाणी असू शकतात. तर असोच्या ठिकाणी नावाचं उच्चारण करायचं आहे. आणि मग हे नावाचं उच्चारण झाल्यानंतर ही नावाची उद्घोषणा झाली, म्हणजे नाव सगळीकडे प्रकट झालं. तर हे नाव प्रकट झाल्यानंतर आपल्याला पिताद्वारे आशीर्वाद, म्हणजे वडिलांद्वारे आपल्याला काय करायचं आहे, या बालकाला सुरुवातीला वडिलांच्या द्वारे आशीर्वाद प्रदान करायचा आहे. एक प्रकारे यातून काय व्यक्त होत आहे की माता ही संगोपन, आतापर्यंत माता संगोपन करत होती, मातेनं जन्म दिला, अशा प्रकारच्या वेदना, अशा प्रकारच्या अनेक कळा सहन केल्या आणि या बालकाला जन्म दिला. त्याची फार मोठी जबाबदारी तिनं पार पाडलेली आहे. आता या पित्याची सुद्धा या ठिकाणी जबाबदारी आहे. हे कुठं ना कुठे इंगित करायचं आहे, दर्शित करायचं आहे. यासाठी हा जो आशीर्वाद आहे हा आशीर्वाद आहे, जबाबदारीची जाणीव सुद्धा या ठिकाणी आहे. तर इथं आशीर्वाद वडील देतात. काय आशीर्वाद देतात? ओम सत्वान्ने परिददातु अहस्त्वा रात्रे परिददातु रात्रिस्त्वा अहोरात्राभ्याम परिददातु अहोरात्रोत्वा अर्धमासेभ्यः परिदत्ताम् अर्धमासास्त्वा मासेभ्यः परिददतु मासास्त्वर्ऋतुभ्यः परिददतु ऋतवस्त्वा संवत्सराय परिददतु संवत्सरस्त्वायुषे जराये परिददातु असौ. आता पुन्हा इथे शब्द असौ आला पहा. म्हणजे या ठिकाणी पिता त्या बालकाच्या बाबतीत भावना करतो आहे की दिवसाने या बालकाला रात्रींना द्यावं, रात्रींनी या बालकाला काय करावं, अहोरात्रांना द्यावं, अहोरात्रींनी या बालकाला काय करावं. पुन्हा हे सगळं वर्णन या मंत्रामध्ये आलेलं आहे. मंत्र आपण वाचाल, त्याचा अर्थ वाचाल तर आपल्या लक्षात येईल. अहोरात्राभ्याम, अहोरात्रोत्वा अर्धमासेभ्य म्हणजे पक्षांना द्यावं. त्या पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष हे म्हणतोय. तर हे जे शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष आहे त्या शुक्ल पक्ष कृष्ण पक्षांनी मासांना, महिन्यांना द्यावं, महिन्यांनी काय आयनांना द्यावं, म्हणजे जे दक्षिणायन उत्तरायण आहे त्यांना द्यावं, त्या आयनांनी वर्षाला द्यावं. ह्या जे वर्ष आहे त्यांनी काय करावं, आयुष्य जरा येईल. इथं जरा शब्द शेवटचा शब्द दिलेला आहे पहा. म्हणजे दिवसांनी कुठपर्यंत द्यायचं आहे, जरा येईल, म्हातारपणापर्यंत. म्हातारपणापर्यंत याचा अर्थ त्याचं म्हातारपणापर्यंतचं आयुष्य हे कसं जावं, अत्यंत आनंदाचं, सुख समृद्धीचं अशा प्रकारचं जावं, अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी पिता व्यक्त करतात. आणि मग हे झाल्यानंतर, एवढं सगळं विधी झाल्यानंतर मग पूर्णाहुती द्यायचं आहे. ओम सर्वं वै पूर्णं स्वाहा अशा प्रकारचा पूर्णाहुती झाल्यानंतर महावामदेव वेदांपैकी अनेक संस्कारांचे विधी सांगितलेलं आहे. ते काही मी नव्यानं सांगण्याची गरज नाही. आणि हे सगळं सांगितल्यानंतर आता शेवटी सगळ्यात शेवटचा भाग, मंत्रीचे सगळ्यात शेवटचा भाग त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तो म्हणजे समाजाद्वारे आशीर्वाद द्यायचा आहे. हाही फार महत्वाचा आहे पहा. हे एक मला विशेषत्वाने आपल्याला सांगायचं आहे. समाजाद्वारे आशीर्वाद देत असताना सगळ्या सामाजिकांकडून, तिथे जमलेल्या सगळ्यांकडून आपल्याला काय म्हणून घ्यायचं आहे, तर ईश्वर स्तुती प्रार्थनोपासनेचे 8 मंत्र म्हणून घ्यायचे आहे. जे की आपण मंत्र म्हणून घेत नाही. शेवटचा आशीर्वाद म्हणजे काय आहे, तर तिथं काय म्हटलं जातं, आयुष्मान वर्चस्वी तेजस्वी श्रीमान भूयाहा म्हटलं की आशीर्वाद संपला.
असं नाही करायचं. या ठिकाणी काय करायचं, 8ही ईश्वर स्तुती प्रार्थनोपासनेचे मंत्र आपल्याला म्हणून घ्यायचे आहेत. आणि हे मंत्र म्हटल्यानंतर, सगळ्याकडून म्हणून घेतल्यानंतर मग सगळ्यांनी त्या ठिकाणी या संतानाला, त्या नवजात बालकाला शुभेच्छा. समापन करा प्लीज, वेळ संपलेला आहे. हा, मला याची जाणीव आहे. 10 मिनिट जास्त झालेले आहेत. समोरच आहे. प्रारंभ करायला आपल्याला 5:45 चालू करायचं होतं, तिथे मला घाटा झालेला आहे. असं 6 ते 7 वेळ आहे. हो हो. ठीक आहे. समापन. समापनाच्या विषय ना, याच्यामध्येच आपला वेळ जातोय. त्याच्या मी आणखी त्याच्याकडे वळतो आहे, फक्त अशी सांगायचं आहे मला. आणि काय म्हणायचं आहे, हे बालक म्हणजे बालक असेल, मुलगा असेल तर हे बालक, हा ना, हे बालक, या बालकाच्या ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी नाव सुद्धा उच्चारता येऊ शकतं त्या बालकाचं ठेवलेलं नाव. हे बालक त्वम आयुष्मान वर्चस्वी तेजस्वी श्रीमान हा असं म्हणायचं. आणि मुलगी असेल तर स्त्रीलिंगी उच्चारण करायचं असतं. आपल्याकडचे म्हणजे पंडित पुरोहितजन जे आहेत त्यांना की याच्याविषयी म्हणजे व्याकरणाविषयी ज्ञान नाही, अशा प्रकारचे ते बालक असेल, बालिका असेल तर आयुष्मान वर्चस्वी तेजस्वी श्रीमान भूया असा सरसकट आशीर्वाद देतात. परंतु व्याकरणाचं ज्ञान ठेवलं पाहिजे, आणि त्यासाठी मुलगी असेल तर त्या ठिकाणी त्वम आयुष्मती वर्चस्वी तेजस्विनी श्रीमती भूया हा अशा प्रकारचा आशीर्वाद दिला पाहिजे. तर अशा प्रकारचे हे नामकरण संस्कार अतिशय महत्वाचा, अशा प्रकारचे संस्कार या ठिकाणी म्हणजे थोडासा शेवटी घाई झाली तरी पण याला पुन्हा एकदा पुढच्या आपण याला काय करूया, त्याच्यामधले मला जे सांगायचे मुद्दे अजून 2-3 राहिलेले आहेत महत्वाचे, ते मी त्या ठिकाणी पुन्हा एकदा सांगेन. तर आपण सर्वांनी मला या ठिकाणी असं लक्षपूर्वक ऐकलं, वेळ दिलात, आणि सर्वांनी मिळून आपण ही जी संस्कारांची चर्चा केली, या ऋषींनी दिलेलं हे फार मोठं जे ज्ञान आहे, फार मोठे जे पाथेय आपल्याला दिलेलं आहे, जीवन पाथेय, त्याचं सगळ्यांनीच आपण रसपान केलं. त्याबद्दल आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी इथंच माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती. धन्यवाद डॉक्टर अरुणजी, फार आपण विस्तृतपणे सांगितलेलं आहे, चांगलं सांगितलेलं आहे. थोडा वेळ झाला तर हरकत नाही, परंतु आपण व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले हार्दिक धन्यवाद. अशोक कातपुरेंना बोला कृपया, ते हे करतील. उद्याला डॉक्टर नयन कुमारजी आचार्य निष्क्रमण, अन्नप्राशन आणि चुराकर्म म्हणजे 3 संस्कार घेतील. मी त्यांना विनंती करतो की ते उद्या 3 संस्कार करायचे आहेत. अशोक कातपुरे शांतीपाठ करतील. अशोकजी कातपुरे आहेत, अशोक कातपुरे आहेत. अशोक कातपुरे या समोर या, समोर क्लिक करून या, समोर क्लिक करून या, तुमच्या फोटोवर क्लिक करा, तुमच्या फोटोवर क्लिक करून या. अशोक कातपुरे, ठीक आहे. व्यंकटेश हालिंगे सर, हॅलो. मंत्री तुम्हीच करा शांतीपाठ, चला वेळ. ओम देव शांतिरंतरिक्षगम शांती, पृथ्वी शांती, आपा शांती, औषधये शांती, वनस्पतय शांती, विश्वे देवा शांती, ब्रह्म शांति, सर्वद्वं शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. ओम शांति शांती शांती शांती. धन्यवाद सगळ्यांचे, हार्दिक धन्यवाद. तिकडे बोलायला